हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण न्यूज ॲनालिसिस 3.3 या टॉपिकचा पहिली जी न्यूज आहे, क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. तर या न्यूजचा अर्थ समजून घेऊ आणि याचे प्रश्नोत्तरांची उत्तरे इथे लिहिणार आहोत. जर तुम्ही नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बेंगलुरू. तर पहिलं, क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल म्हणजे काय? पायबंद बूट घालून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही. याचा अर्थ आहे की आपण शूज, सॉक्स वगैरे सगळं घालून पायात येतो ना, ते तसे बूट घालून जमणार नाही. बेंगलुरू हे शहराचं नाव आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ही एक संस्था आहे बेंगलुरूमधली. हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. डूज म्हणजे काय करू शकतो, डोंट्स म्हणजे काय करू शकत नाही, फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. तर ही जी शिवम इन्स्टिट्यूट आहे यांनी काय केलं आहे, एक यादी म्हणजे इश्यूड केली आहे, प्रदर्शित केली आहे की डूज आणि डोंटची, ज्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की जे परीक्षार्थी आहे ते परीक्षेला येताना काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत. द कॅन्डिडेट म्हणजे परीक्षार्थी विल नॉट बी अलाउड म्हणजे त्यांना परवानगी नाही आहे टू एंटर द एक्झामिनेशन हॉल. एंटर म्हणजे प्रवेश करणे, म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये येण्यास परवानगी नाही. कोणाला? विअरिंग क्लोज शूज. त्यांनी पायबंद बूट घातलेत. बूट्स इव्हन सॉक्स, ज्यांनी सॉक्स घातले त्यांना सुद्धा बसायची परवानगी नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड म्हणजे काय काय इतर साहित्य चालणार नाही आहे. मोबाईल फोन, मायक्रोफोन, छोटे छोटे फोन म्हणजे हेडफोन्स असतात बघा, छोटे कानामध्ये घालतात, मायक्रोफोन ज्याचा आवाज येतो, बाहेरच्याचा ऐकता येतं तो, इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे इतर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक साहित्य, पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर्स, इवन पेन्ससुद्धा चालणार नाही. द पेन्स विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इनव्हिजिलेटर म्हणजे जे परीक्षा घेतात ना पर्यवेक्षक, त्यांना म्हणतात इनव्हिजिलेटर्स. तर पेनसुद्धा चालणार नाही, अशा प्रकारची बातमी दिलेली आहे शिवम इन्स्टिट्यूटनं. आता पहिला प्रश्न आहे, इश्यूड म्हणजे काय? टू प्रिंट ऑर सप्लाय समथिंग. कॅन्डिडेट्स म्हणजे काय? अ पर्सन हू इज टेकिंग ॲन एक्झाम. इनव्हिजिलेटर म्हणजे काय? सुपरवाइज स्टुडंट इन एक्झामिनेशन हॉल. हू इज कंडक्टिंग द टेस्ट? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, बेंगलुरू, कंडक्टिंग द टेस्ट ऑर एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 म्हणजे ग्रुपमध्ये डिस्कशन करायचं आहे. वाय इज क्लोज फुटवेअर किंवा शूज, सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षेला का चालणार नाही आहे शूज घातलेले, सॉक्स घातलेले, बूट किंवा सॉक्स? उत्तरे, स्टुडंट्स मे कॅन कॉपी विथ देमसेल्व्स इन द शूज और सॉक्स, सो अवॉइडिंग दिस क्लोज फुटवेअर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. Question B, why has the institute not allowed electronic gadget in the hall? याचं उत्तर आहे, students can use these electronic gadgets for copy. C, what other measures can be taken to prevent copy? म्हणजे आपण कॉपीला रोखण्यासाठी काय काय अजून गोष्टी करू शकतो? तर स्विच अप सीटिंग ऑन टेस्ट डे, चेक द सेटिंग ऑन डिजिटल स्टडी टूल्स, टीच डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी, टॉक अबाउट ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज दिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर. म्हणजे ही बातमी न्यूजपेपरमध्ये का दिली आहे? उत्तर आहे, न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर फॉर स्टुडंट्स. सो इथे आपण न्यूज एच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. नेक्स्ट आपण न्यूज बीचा व्हिडिओ तयार करूया. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.